नमस्कार मित्रांनो. आज आपण स्टार्ट करणार आहे एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे डिव्हिजिबल बाय 10. बघा, डिव्हिजिबल बाय 10चा रूल जो आहे तो सर्वात इझी रूल आहे. फक्त इथे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे ह्या ठिकाणी की कोणत्याही नंबरचा लास्ट डिजिट हा 0 असला पाहिजे. बघा, लास्ट डिजिट 0 आहे म्हणजे तो 5चा पण डिव्हिजिबल असतो आणि 10चा पण असतो. ओके, म्हणजे ह्या दोन्ही पण नंबरसाठी हा रूल अप्लिकेबल आहे, 0वाला रूल. ठीक आहे. आता लास्ट डिजिट जर 0 म्हणजे असेल तर तो 2चा पण डिव्हिजिबल राहील. म्हणजे इथे आपण जे पहिले बघितलं त्याच्यामध्ये हा जो आहे 2चा पण डिव्हिजिबल राहील, नंतर 5चा पण राहील आणि 10चा पण राहील. ठीक आहे. म्हणजे तो नंबर जो आहे तो एंड झाला पाहिजे कशाने, 0ने एंड झाला पाहिजे त्यावेळेस. ठीक आहे. आता बघा, इथे लास्ट डिजिट जो आहे तो 0 पाहिजे आपलं 10साठी पण. आता 10साठी इथे सपोज इथे जर मी एक्झाम्पल घेतला 52790, हा नंबर तर तुम्ही पाहिल्याबरोबर सांगू शकता की हा नंबर 10चा डिव्हिजिबल आहे का नाही आहे. कारण की याचा लास्ट डिजिट जो आहे, ह्या नंबरचा लास्ट डिजिट जो आहे हा 0 आहे, म्हणजे हा झाला 10चा डिव्हिजिबल. ओके. अजून समजा इथे घेतला मी नंबर एक 9890. ठीक आहे. हा पण नंबर डिव्हिजिबल आहे 10चा, कारण की ह्या नंबरचा लास्ट डिजिट तुम्हाला दिलेला आहे ह्या ठिकाणी 0. हा पण आहे 10चा डिव्हिजिबल आहे. ओके. तर असा हा आपला एक टॉपिक होता डिव्हिजिबल बाय 10चा. म्हणजे याच्यात असं काही सांगण्यासारखं जास्त नाही आहे. ठीक आहे. चला आता आपण आपला नेक्स्ट टॉपिक बघू. तो आहे डिव्हिजिबल बाय 11. बघा, डिव्हिजिबल बाय 11चा रूल जो आहे तो थोडा डिफरंट आहे की यात तुम्हाला डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन पाहिजे आपल्याला. सम ऑफ द ऑड प्लेसेस म्हटलं, ऑड नंबर नाही म्हटलं, ऑड प्लेसेस म्हणजे 1 फर्स्ट प्लेस, थर्ड प्लेस, 5th प्लेस असं. आणि इवन प्लेस म्हणजे 2nd प्लेस, 4th प्लेस, 6th प्लेस, 8th प्लेस असं. ठीक आहे. म्हणजे आपण जेव्हा ऑड प्लेसेसच्या नंबरची आणि इवन प्लेसेसच्या नंबरची ॲडिशन करणार आणि त्या ॲडिशनचा डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन घेणार, तर तो डिफरन्स जो आहे तो आला पाहिजे, एक तर 0 आला पाहिजे किंवा तो 11चा डिव्हिजिबल आला पाहिजे. 11चा डिव्हिजिबल म्हणजे 22, 33, 11 असा. ठीक आहे. जसं की बघा, इथे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक क्वेश्चन दिसत आहे 1826. आता ह्या 1826मध्ये तुम्ही बघा, हा 1, 8, 2 आणि 6. आता ह्या नंबरमध्ये हा फर्स्ट प्लेस आहे. हा फर्स्ट प्लेस म्हणजे ऑड प्लेस, हा 2nd प्लेस म्हणजे इवन प्लेस, हा ऑड प्लेस. ठीक आहे. नंतर इकडे हा 8 जो आहे हा इवन प्लेस आहे. इवन प्लेस म्हटलं मी ह्या ठिकाणी, हा 6 पण इवन प्लेस आहे. ठीक आहे. रूल काय म्हटलं ह्या ठिकाणी आपण, सम ऑफ द ऑड प्लेसेस अँड इवन प्लेसेस. ऑड प्लेसेसचे नंबर कोणते कोणते आहे ते काढायचे पहिले आपल्याला. ऑड प्लेसेसचे नंबर आहे 1 आणि 2, याची सम भेटतं आपल्याला 3. नंतर इवन प्लेसेसचे नंबर तुम्हाला दिलेले आहे ह्या ठिकाणी 8 आणि 6. 8 + 6 हे तुम्हाला भेटणार ह्या ठिकाणी 14. ठीक आहे. आता यांचं ॲडिशन केल्याच्यानंतर डिफरन्स म्हणजे ह्या दोघांचं डिफरन्स 3 आणि 14चं डिफरन्स, 14 - 3 याचं तुम्हाला आन्सर भेटणार ह्या ठिकाणी 11 आन्सर आहे. बघा काय म्हटलं ह्या ठिकाणी आपण इथे की त्यांचं डिफरन्स जे आहे ते एक तर 0 पाहिजे किंवा डिव्हिजिबल बाय 11 पाहिजे. म्हणजे आपल्याकडे याचं डिफरन्स आलं 11, म्हणजे 1, 8, 2, 6 हा नंबर आहे 11चा डिव्हिजिबल. ओके. बघा, जर नाही समजलं असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो 1-2 वेळा तुम्ही रिवाईज करा. ठीक आहे. बघा, अजून एक क्वेश्चन घेऊ आपण याच्यामध्ये. जसं आता इथे माझ्याकडे 1, 3, 3, 1 हा एक नंबर आहे. यातले ऑड प्लेसेस काढायचे पहिले आपल्याला. ऑड प्लेस म्हणजे फर्स्ट प्लेसवर 1 आहे, तर हा झाला ऑड प्लेस. 2nd प्लेसवर 3 आहे, हा ऑड प्लेस नाही, हा इवन प्लेस आहे. 3rd प्लेसवर 3 आहे, हा झाला ऑड प्लेस. ठीक आहे. नंतर इकडे हा जो 3 आहे हा झाला इवन प्लेस आणि हा 1 झाला ह्या ठिकाणी इवन प्लेस. आता इवन प्लेस आणि ऑड प्लेसेसची सम करायची आहे. तर पहिले ऑड प्लेसेसची सम करू आपण याच्यामध्ये. ऑड प्लेसेसची सम तुम्हाला भेटणार 1 + 3 म्हणजे 4. हा जो ओ आहे, ओ शो करत आहे ह्या ठिकाणी, ऑड प्लेस शो करत आहे. आणि इवन प्लेसचे नंबर तुम्हाला दिलेला आहे ह्या ठिकाणी 3 आणि 1. 3 + 1 काय भेटणार 4.
आता ह्या दोघांचं घ्यायचं डिफरन्स म्हणजे 4 - 4 हे भेटणार तुम्हाला ह्या ठिकाणी 0. बघा अकॉर्डिंग टू द रूल काय म्हटलं ह्या ठिकाणी आपण की त्यांच्या ऑड प्लेसेसची सम, ऑड आणि इवन प्लेसेसची समचा डिफरन्स जो आहे तो इथं 0 पाहिजे किंवा डिव्हिजिबल बाय 11 पाहिजे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय होतं तुमचं डिव्हिजिबल बाय 11 आला हा, ठीक आहे. पण इथे काय आला ह्या ठिकाणी 0, म्हणजे हे पण आन्सर इथे कन्सिडरेबल आहे. म्हणजे हा 1331 जो आहे हा 11चा डिव्हिजिबल झाला, ठीक आहे. तर असा हा आपला एक व्हिडिओ होता रिगार्डिंग डिव्हिजिबल बाय 10 आणि डिव्हिजिबल बाय 11चा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.